नमस्कार सर्वांना. शेळ्या राखून आल्या बरं का, टिकली पडल्या. लय पळवल्या आज शेळ्यांनी. शेळ्यांना आज बऱ्याच दिवसात सोडलं होतं. हिंडताना चांगलं हिंडल्या बरं का, 1 तासभर चांगलं हिंडल्या. आणि त्याच्यानंतर त्यांना काय आठवण आली घराकडली काय माहिती, एवढ्याच जोरात पळाल्या ना, मला त्यांच्या मागं पळता पळता नाकी नऊ आलं. आणि पळत आले त्या घरी. त्यांनी जाताना वैरण बघितली होती, ज्वारीची वैरण आली. आजचल बाई, आजचल आजचल दारबन येताना ज्वारीची वैरण आणून ठेवली होती त्यांनी. ह्या शेळ्यांसाठी आणल्या. आणि ह्यांची पळायची लय गडबड चालू होती. म्हणजे कधी एकदाचं घरी येणं आणि कधी एकदाचं ती वैरण खाणं असं झालं. रे चल तिकडं. त्यांना काय झालं आता, सोडायची सवय बंद झाल्या. आणि तासभर खाल्ल्या बरं का, चांगलं खाल्ल्या. आणि त्याच्यानंतर एकदम जोरानं अशा पळाल्या, लय जोरात पळत आल्या. आणि काय झालं माहिती आहे का, पांढरी पाट परवा गाभण गेलेली, 1 महिनाभर झालं होतं. आणि ते पाट आपण आजारी पडलो म्हणलो, पण ते आजारी नव्हते, गाभडली पाट. कशाला काय माहिती, चाऱ्यात पण काय बदल नाही, पाण्यात काय बदल नाही. आणि असं म्हणजे उन्हात पण बांधत नाही, पण का कुणास ठाऊक ते पाट गाभडली. तर असू दे, शेवटी आपलं नशीब म्हणायचं आहे ना. गाभडल्या पाट्या. आता जरा डॉक्टरांना बोलून एखादं इंजेक्शन देऊन घ्यायचं. केलाय पण डॉक्टरांना, येतो डॉक्टर आणि एक इंजेक्शन देऊन घ्यायचं. ह्या पाठीचं काय मला काय समजेनच झालं. या इथं बांधून घातले. आता बांधल्या बरं का, तरी पण शेळ्यातनं नेली होती मी, जरा फिरून आली म्हणजे पाय मोकळं होतंय म्हणून. आणि आता एक इंजेक्शन देऊन घ्यायचं. बिघडलंय पाठीचं जरा, हात्या जरा वाकायला लागल्या, वाकून चालायला लागल्या. एखादं कणकणीचं इंजेक्शन देऊन घ्यायचं. सासते एखादा असं होतंयच आहे ना, सगळ्यांनाच होतंय. ते टिकली नसल्यावर बेकार दिसतंय ना, लय बेकार दिसतंय. आणि ती दुसरा काय नाही, शेळ्या नाही की आमच्या कधी आजारी एवढ्या. पण या वेळेसच आमची पाट आमचं कधीच कुठलीच गाभडली नव्हती शेळी. पाट मात्र किती लय दिवस झालं नव्हतं, 1-3 आठवडा महिना झालं होतं. आणि महिनाभर झालं होतं, लय नाही का, महिनाभर झाले. पण ते गाभ धरलं होतं बरं का, महिन्याभराचं गाभण धरलं होतं. पण आता गाभडलं तर गाभडलं आहे ना. आणखी येतंय माझ्यावर, एवढं काही विषय नाही. आपल्याला एक कमेंट आल्या बरं का, तुमच्यात दुधाला चारा नाही आहे, तुमचं चाऱ्याचं नियोजन नाही. खरंच आमचं चाऱ्याचं नियोजन नाही बरं का, फक्त सुपर नेपियर. आणि आमच्यात चाऱ्याचं नियोजन कसं, आम्ही इकडं तिकडं वटामुठ गवत आणून घालतोय. रानातलं भांगल नीट येते, त्यांनी कामाला जातात, द्राक्षेचा खुडा बिडा इकडे तिकडे येते. नंतर वाळलेली वैरण असते. आता आपली वाळलेली वैरण संपल्या, वाळलेली वैरण असत्या. त्याच्यानंतर असं कडवाळ बिडवाळ. नंतर आम्ही ह्याचं पण वैरण घेतोय, बेबी कॉर्नचं मक्का घेतोय. असत्या वैरण. पण एखाद्या वेळी कसं, एखाद्या दिवशी मग वैरण नसल्यावर मग कुठं वाढ सुपर नेपियर ह्यावरच काढावं लागतंय. तरी तासभर हिंडायला सोडतोय. आता अलीकडे आम्ही 4-5 महिने झालं सोडलं नव्हतं सोडा हिंडायला, पण आधीमध्ये सोडत राहतोय. त्यामुळं एकदमच दुधाला चारा पाहिजे असं काही नाही. शेळ्या चारायला सोडल्या ना, रानात तर कसलं असेल तसलं एकदम मस्त अगदी खाते द्या, त्यांना सगळ्या प्रकारचा चारा भेटतोय. त्यामुळं असं नाही की दुधाला चारा मिळतच नाही, असं नाही, मिळतोय. शेळ्यांना चरायला सोडलं म्हणजे सगळा मिक्स चारा असतोय, खाते ते सगळंच. आणि आता आपण मेथी घास लावणारच आहे खास शेळ्यांसाठी. एक 5-6 गुंठे लावायचं आहे. म्हणजे जेणेकरून 5 शेळ्या आणि त्यांची झालेली पिल्ली, 5 शेळ्या 1 बोकड आणि त्या 5 शेळ्यांना झालेली पिल्ली सगळी आपलं त्या मेथी घास वर. आणि आपण जरा इकडं तिकडं तासभर फिरवून आणलेलं. आणि आपण वाळला कडबा तर घेणारच आहे. वाळला चारा लय महत्त्वाचा आहे बरं का शेळ्यांसाठी, लय म्हणजे लय महत्त्वाचा आहे. आणि वाळल्या चाऱ्याचा मी अनुभव घेतला आहे. वाळला चारा हा शेळ्यांना पाहिजेच असतोय, त्यामुळं वाळला चारा पण घ्यायचा आहे आपल्याला. आणि मेथी घास पण लावायचा. मेथी घासनं वजन चांगलं वाढतंय. मेथी घास चाऱ्यासाठी चांगला आहे म्हणा. मी काही ते लावलं नाही, पण ज्याने लावलं आहे त्यांचा अनुभव म्हणजे सांगतात त्यांनी. तर मेथी घास चांगला आहे म्हणा, बघूया आपण पण लावून. आणि आता लावायचं आहे. झालं आता उन्हाळ्याला एवढं सुपर नेपियर आणि शाळवाची वैरण आहे, एवढं काढलं म्हणजे रान नांगरून घ्यायचं आणि आपण मेथी घास पण लावणार आहे. तर असं गाभडली शेळी, गाभडली तर गाभडली, काही त्याला आणि लाज नाही. लई दिवस झालं नव्हतं, महिनाभर झालेलं. तर दुसऱ्याला सगळी कंटिन्यू जायची काय नाही तेवढीच. आणि शेळ्यांना आपण पाणी घालतोय, त्यामुळे शेळ्याला जरी शेळ्या सोडल्या तर लई छान खाते त्या बरं का वैरण, लय म्हणजे लय भारी खाते ते. त्यामुळं काय अडचण नाही, असू द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्याने सपोर्ट करा. बोकडाला हिंडायला सोडत नाही बरं का, एका शेळीला हिंडू देत नाही बोकड, म्हणून बोकडाला हिंडायला सोडत नाही. शेळ्या तेवढंच नेतोय हिंडायला.